ठाणे येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण ठाण्याचे खासदार सत्तेच्या स्वार्थापोटी विसरले. तसेच कोरोनाची महामारी आली त्यावेळी खासदार कुठे होते असा सवाल उपस्थित करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच यावेळी प्रचाराच्या बाबतीत मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. यावेळी ठाण्यात महायुतीचाच गुलाल उधळणार असा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आपले भगत वगैरे सर्व व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे. सगळ्यांची नावं घेत नाही आणि राहिले असतील ते ज्यांनी मला ही नावं लिहून दिली त्याचा दोष आहे. आणि बाहेर इथे सर्व समोर उभे आहेत आणि येताना पाहिलं मी बाहेर पण उभे आहे. हे सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र, सगळ्यांना धन्यवाद. कारण हॉल सगळा संपूर्ण भरला आहे खचाखच आणि ही खरं म्हणजे महायुतीची ताकद आहे. आणि महायुती या राज्यामध्ये 48 जागा लढती आहे. मी अनेक ठिकाणी फिरतोय, अनेक मतदारसंघात गेलो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये सगळीकडेच मी फिरतोय. टप्प्याटप्प्याने आपलं मतदान होतं आहे. पहिला टप्पा झाला आहे, दुसरा टप्पा झाला आहे. खरं म्हणजे नरेश म्हस्के यांचा आता 5वा टप्पा आहे. 20 तारखेला आपलं मतदान आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पहिल्या आणि टप्प्याचं मतदान जे झालेलं आहे यामध्ये महायुती प्रचंड मताधिक्याने विजय होणार. भर उन्हाळा कडाक्याचा 45-46 डिग्री तापमान असताना मी पाहिलं आपले कार्यकर्ते अतिशय मनापासून काम करत होते आणि मतदारांपर्यंत पोहोचत होते. मतदारांना विनंती करत होते, मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणत होते. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे आणि म्हणून या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला 7 तारखेला जे आहे, परवा, उद्याच यामध्ये जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांना सांगणं की मतांचा टक्का वाढवणं. सकाळी 7 पासून जे आपले याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम पोलिंग एजंट, पन्ना प्रमुख आणि गटप्रमुख आणि आणखी काय काय त्यांना नावं आहेत आणि त्याच्यावर मॉनिटर करणारे आपल्याला प्रमुख पदाधिकारी यांनी हे मतदान करून घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आदल्या रात्रीच आता भारतीय जनता पक्षाचा तर पन्ना प्रमुख एका बूथवर 30 लोक असतात. त्यामुळे त्याला एक पान घेऊन गेला आणि त्याच्यामध्ये किती कुटुंब, एक 7-8 कुटुंब, 10 कुटुंब असतात. 30 मतं एका पानावर. दिल से कामाला लागलेले आहेत. आणि असं राज ठाकरेंचं कसं आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे. जे रोकटोक ते बोलायचं, पोटात एक ओटात एक नाही. कोत्या मनाचा माणूस नाही, मोठ्या मनाचा आहे. त्यामुळे एकदा त्याने सांगितलं आम्ही करतो म्हणजे करतो. तसेच आमची राष्ट्रवादी कामाला लागली आहे, RPI लागलेली आहे, शिवसेना भाजप तर आहेच आणि बाकी सगळे गट जे आहेत हे कामाला, विविध संघटना आपल्याला सपोर्ट करत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर महायुतीसोबत येतात. कारण गेल्या महायुतीने 2 वर्षात केलेली कामं जी आहेत ही लोकांसमोर आहेत. आपण छोटी छोटी मंडळ केली, महामंडळ. त्या महामंडळाच्या माध्यमातून त्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि सरकार सर्वसामान्यांचं असल्यामुळे सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं. मगाशी केळकर साहेब म्हणाले की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी गेले 10 वर्षामध्ये जे काम करत आहेत
जो विकास त्यांनी केलेला आहे, या देशाला प्रगतीकडे नेलेलं आहे, आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातं, याचा साक्षीदार मी आहे. मी जेव्हा स्वित्झर्लंडला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतं त्यावेळेस गेलो, तर मला खूप देशाचे मंत्री भेटले, प्रधानमंत्री भेटले, प्रमुख राष्ट्राध्यक्ष भेटले. पण त्यावेळेस एक जाणवलं, ते मला म्हणायचे, केंद्र मोदी साहेबांनी तुमचं कसे संबंध आहेत? तर मी त्यांना सांगतो, मोदी साहेबांनी आम्ही एकच आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राज्याचं सरकार चालवतोय, डबल इंजिनचं सरकार चालवतोय. आणि तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस मी गेलो त्यावेळेस नवीन सरकार आपलं स्थापन झालं होतं गेल्या वर्षी. त्यावेळेस देखील जगातल्या अनेक देशांनी महाराष्ट्राला पसंती दाखवली. 1,37,000 कोटीचे करारनामे सह्या झाल्या आणि मोठ्या आपुलकीने त्यांना विश्वास होता की हे सरकार नवीन आहे आणि नवीन सरकार आपल्याला मदत करेल. आणि त्याचं 80% काम नुसतं पेपरवर नाही, 1,37,000 कोटी, तर त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं 80%. आज 80% काम सुरू झालं, जागा दिली, परमिशन दिली आपण. आणि यावेळेस मी गेलो त्यावेळेस 3,73,000 कोटीचे MOU साईन झाले, 3,73,000 कोटी. त्यामुळे हे आपलं राज्य जे आहे हे राज्य आता उद्योग स्नेही झालेलं आहे. आणि तिकडे मला ज्यांनी कमिटमेंट केली त्यांनी इकडे देखील 1,00,000 कोटीचे करारनामे सह्या केले. कारण हे सरकार जे आहे काम करणार आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, बाकी ठिकाणी तर सगळे लोक जातात, पण गडचिरोली हा नक्षलवादी एरिया आहे, हा आदिवासी बहुल इलाका आहे, फार मागास आहे आणि तिथं नक्षल्यांचा प्रभाव होता. मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः एक सुरजागडचा मायनिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. खूप अडथळे आले, मुख्यमंत्र्यांनी मला सपोर्ट केला नाही, पोलीस सपोर्ट करत नव्हते. DG म्हणाले नक्षलवाद्यांचा हल्ला होईल, पोलीस मारले जातील, आपले नागरिक मारले जातील. मी म्हणालो नक्षल मोठा का सरकार मोठं? तुम्हाला जर करायचं नसेल तर मी स्वतः तिथं उभा जाऊन प्रकल्प सुरू करेन. आणि मग मी जाऊन ते तिथला प्रकल्प सुरू केला. आज 10,000 लोक तिथं काम करतात, 10,000 लोक. आज त्याच कंपनीने 25,000 कोटी रुपये आणखी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला. आता ते अमित भाईंच्या हस्ते आपण त्याचं सुरुवात करतोय. 15,000 लोक तिथं काम करतील. आता टाटा, मित्तल, हे जिंदाल, हे सगळे लोक येऊ लागले, बोले आम्हाला तिथं काम सुरू करायचं आहे. आज तिथं डेव्हलपमेंट सुरू झाली, लोकांच्या हाताला काम मिळालं. टाटा टेक्नॉलॉजीने 300 कोटी रुपये खर्च केले. तिथे त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन या ठिकाणी सुरू झाल्यानंतर 5,000 लोकांना दरवर्षी ट्रेनिंग मिळणार आणि त्यांना प्लेसमेंट मिळणार, नोकऱ्या मिळणार आणि त्याचबरोबर ते स्वतःचा उद्योग देखील सुरू करतील. हे आपण तिथे बदललं. एक गडचिरोलीसारखा जिल्हा जो आदिवासी नक्षलवाद, तिथे आपण हे करू शकलो. हे राज्याचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि नक्षलवाद काय नाही, पोलिसांना सांगितलं दिसता अक्षराने टोकून टाका आणि नक्षलवाद कमी झाला. जे उरलेत ते आता सरेंडर झालेले आहेत आणि आपल्याकडून पळाले. ते मध्य प्रदेशमध्ये गेले. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेस त्याला पणाव देत होतं. आता BJPचं सरकार आहे, आता तिथून देखील ठोकून टाकतील त्यांना. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल. आणि नरेश मस्के मगाशी म्हणाले की फार मी हरिश्चंद्र, प्रेमळ सगळं आहे, पण जेव्हा ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो. 2 वर्षापूर्वी केला आपण, त्यामुळे त्याच्यात मी जात नाही. परत तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता फक्त विकास विकास विकास, डेव्हलपमेंट हाच अजेंडा आमचा. त्यांच्याकडे ना अजेंडा, न झेंडा, न नेता. काय आहे का त्यांच्याकडे? अरे म्हणतात 1-1 वर्ष वाटून घेऊया प्रधानमंत्री. आहे काय महापौर पद आहे काय? महापौर पण 2.5 वर्षाचा असतो. अरे आपल्याकडे नेता आहे, मजबूत नेता, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. तिकडे नीती आहे, नियत आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. तिकडे कट, कमिशन, करप्शन, इकडे नेशन फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून 24 तास काम करणारे मोदीजी थकत नाही, थांबत नाही.
आज 10 वर्षात एक पण सुट्टी नाही घेतली. भेटेल असा प्रधानमंत्री, बघितलं असा प्रधानमंत्री. सभा घेतात भिंगरीसारखे, पायाला भिंगरी लावून, पोटात दुखत आहे समोरच्या लोकांना, इकडे येत आहेत सारखे, इकडे येत आहेत सारखे. काय बंदी आहे का? इकडे येतात मी तुमचा कार्यक्रम करायलाच येतात ना ते. तुमचा पुरा कार्यक्रम करूनच जाणार ते. मी एकदा कोल्हापूरमध्ये 2 दिवस थांबलो. सगळे पत्रकार मला विचारतात, विरोधक विचारतात, उबाटा विचारते, ते राऊतचं नाव मी नाही घेत, मुख्यमंत्री 2-2 दिवस थांबतात. अरे मी बोललो इथे का गुन्हा आहे का थांबणं? माझ्या कार्यकर्त्यांचा प्रचार करायला येतोय मी कार्यकर्ता बनूनच इथं आलोय, मुख्यमंत्री म्हणून नाही. आणि बोललो विरोधकांना माहीत आहे मी जिथं बसतो तिथं त्यांचा बाजार उठवून टाकतो. त्यामुळे शेवटी आपण कार्यकर्ते आहोत. आज मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे. आजही तो कार्यकर्ता काम करतोय, कालही करत होता, उद्याही तसाच कार्यकर्ता म्हणून काम करा. शेवटी मुख्यमंत्री पदाची हवा ज्यांच्या डोक्यात गेली त्यांचं काय झालं माहित आहे? एका सहीला म्हणाले एवढा पॉवर आहे, एवढी ताकद आहे मला सांगायची. अरे पण ती सही तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीवर करा, त्याची पॉवर वापरा, कोणाचा जीव वाचवा. 2.5 वर्षात फक्त 3 कोटी रुपये वाटले. या एकनाथ शिंदेने 1.5 वर्षात 222 कोटी वाटले. आता पण इथे जाताना मला येताना एक माणूस भेटला, मुख्यमंत्री सहायता निधी. माझा पहिला पेन निघतो आणि ते सही होऊन जाते, त्याचा जीव वाचतो. आणि पूर्वी काय ते पेन होता का प्रतापजी? पेनच नव्हता. माझ्याकडे 2 पेन ठेवले. मला वाटतं मी एवढ्या सह्या केल्या माझ्या 1.5-2 वर्षाच्या काळात आतापर्यंत. ते काय अवदस आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारे लोक, टोळी, काय काय केलं. आणि मला लोकसभा, आपल्या राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं फुकून दिलं. अरे काय एवढा फेकावं आहे का मी? एवढ्या हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं तेव्हा ती मला बोलली, बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोललो बघ, हे सगळ्या अशा गोष्टी आहेत. या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं, माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न, ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो. मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही. आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोल्हापूरचा होतो, जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले. बोले उभा राहतो आता एकनाथ, तू पुढे ये, बाहेर ये. आता तू लोकांसाठी काम करायचं, समाजासाठी काम करायचं. ते शब्द आजही माझ्या कानात आहे. कधी मी मागितलं नाही. मी सभागृह नेता पण मागितलं नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्याने बोलवून घेतलं टेंबी नाक्यावर, खांद्यावर माझा हात टाकला, ते झाड आहे विहीर तिकडे घेऊन गेले. मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे. मी बोला साहेब नाही मी पार पाडू शकत. मी आता माझी ते मानसिकता नाही आहे तेवढी. मला बोले तू नाही म्हणू नकोस. मला फार त्यांनी आग्रह केला. ते माझ्यासाठी दैवत होतं. मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो. मला थोडा अवधी द्या. आणि मग मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं नाही तू सांभाळशील, मला विश्वास आहे. मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो. मला सभागृह नेते पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं. आता ते सिनेमात जे मागाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले, सगळं खोटं आम्ही दाखवलं त्याच्यामध्ये. आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे. कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही. ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव. त्यांनी दिला नाही. तो रघुनाथ मोरे यांच्याकडे गेला. त्यांना सांगितलं हे काय चालू आहे.
माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजदार होते. तर त्यांनी निर्णय घेतला तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको. दिघे साहेबांना देखील नको ते बोलला. तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. हे आम्हाला सगळं माहीत आहे. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं, साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमात आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगलं दाखवलं आम्ही एकदम. पण चांगला नाही तो, बिलकुल नाही. मगाशी नरेशने सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकारांनी विचारलं 2 शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील. तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर मला असली कोण आहे, बोला नरेश. नकली कोण आहे, बोलतो तो नकली. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली. दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना. संजय केळकर यांना पण माहीत आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढं करून सुद्धा मला काय उपयोग आहे. आणि त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उभे करा. दिघे साहेबांसमोर कोण टिकणार. त्यांचं देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं. आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल, तो आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं. उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे आहे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बरं या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा. फटाफट दिघे साहेबांना फोन आले. दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते. एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे. दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे आहे. मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग नाही, काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो, परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं ठाणेच्याबद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिघे साहेबांची संवेदना आहे. एक मतदारसंघ महत्वाचा नाही आहे, बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. नड्डाजींना धन्यवाद देतो, ताकदीने मागे. देवेंद्रजी माझ्यासोबतच होते, कुठल्याही पदासाठी मी गेलो नाही. तुम्हाला मी सांगतो, गुवाहाटीला असताना मला अनेक लोकांचे फोन आले, परत या मुख्यमंत्री बना. मी नावं सांगत नाही, योग्य वेळी नावही मी सांगेन. परत या मुख्यमंत्री बनवतो, यांना उतरवतो. पण मला ते बनायलाच नाही आलो मी इकडे. माझा उद्देश वेगळा आहे. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत आहे, शिवसेना संपती आहे,
आमदारांचं खच्चीकरण होतंय. आमदार उद्या कसे जाणार मतदारसंघात, काय तोंड घेऊन जाणार, काय प्रचार करणार, कुठलं काम केलं म्हणून सांगणार. विकास निधी आहे, प्रकल्पाला निधी आहे, कशाला निधी आहे, 4 अधिकारी आपले आहेत, काही नाही. मग कसं करणार आपण? आणि मग मी तो निर्णय घेतला. आणि मग तो निर्णय घेतला, तो लोकांना पटला पण. 2 वर्षात आम्ही काम केलं, डेव्हलपमेंट, विकास केला. आणि या विकासाच्या मुद्द्यावर आज आपण निवडणूक लढवतोय. आणि म्हणून खरं म्हणजे किती शिव्या देतात. रोज सकाळी उठले की तो भोंगा वाजतो आणि दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही आम्हाला गद्दार किंवा मिंदे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. 2019ला खरी बेईमानी आणि विश्वासघात मी केला त्या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर, बीजेपी बरोबर, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. का? मुख्यमंत्री बनायचं म्हणून. तुम्ही त्यावेळेस जसे निकाल आले, त्या निकाल आल्याबरोबर तुमचं स्टेटमेंट काय होतं? आम्हाला सर्व दरवाजे मोकळे आहेत. कशासाठी? म्हणजे तुम्ही सगळं प्री प्लॅन ठरवलं. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं एन केन कशाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यासाठी खूप काम केलं, तुमचं प्रत्येक काम केलं, तुमचा शब्द पडू दिला नाही. पण 50 फोन त्यांनी केले, एकही फोन यांनी उचलला नाही. एकही फोन यांनी उचलला नाही. एवढे कृतज्ञ कोण असू शकतात? आणि म्हणून मग मी सांगितलं त्यांना काय करायचं. बोले काही नाही, आम्हाला हे फसवणार बीजेपी, आम्हाला 2.5 वर्ष कमिटमेंट दिले की पाहिजे. आणि मग ते तसं पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे. कुठलीही कमिटमेंट नाही. अमित भाई मला स्वतः बोलले, मी कुठल्याही बंद दरवाजाच्या आड काम करत नाही, माझं सगळं उघडं असतं. आणि फक्त मुख्यमंत्री बनायच्या लालसेपोटी त्यांनी हे सगळं केलं. काय मिळालं त्यांना? माणसं गेली सोन्यासारखी, पक्ष गेला, बाळासाहेबांचे विचार गेले. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. बाळासाहेबांचे विचार आज आपल्या सोबत आहेत, धनुष्यबाण आपल्या सोबत आहे, या महाराष्ट्रातली जनता आपल्या सोबत आहे. आणि मोदीजी आणि अमित भाई स्वतः सांगतात ही असली शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, नकली शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे. त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना खरी, त्याच्याकडे धनुष्यबाण, ती शिवसेना खरी. फक्त त्यांना पैसे पाहिजे. तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे. बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटलं त्यांनी मुद्दाम केलं. आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे. आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनाला आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले. हे पाहिजे त्यांना. मी म्हणाल देऊ नका, आपल्याला ते नको. आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला. आणि म्हणून ठाणे आपल्याला भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी लढवायला महायुतीमध्ये दिला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच आभार मानलेले आहेत. आणि नरेश मस्के सारखा एक कार्यकर्ता आपण दिलाय निवडणुकीमध्ये. मला काही लोक विचारतात, काय नरेश मस्के आणि राजन विचारे, तर राजन विचारे कुणावर निवडून येत होता? अरे हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत होते बिना पैशाचे. पैसे पण देत नव्हता, वडापाव पण पैसे तर आपण घेतच नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडे काय मिळणार पण नाही. आणि पैशाचा विषय आपल्या पक्षात नाही. अरे पण साधं विचारपूस तर करायची होती, तेही नाही. म्हणून कितीतरी लोक बोलले याचं काम आम्ही नाही करणार. मला काम नाही केलं तर मग माझ्याशी गाठ आहे. हे काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार समजून करायचं आहे. काय हेमंत, हा बघा इकडे साक्षीदार आहे. काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून करायचं आहे. तेव्हा ते काम झालं. आणि निवडून आल्यानंतर मी एवढ्या लाखांनी आलो, तेवढ्या लाखांनी आला. अरे तुमचं काय कर्तृत्व आहे?
अरे मोदी साहेबांकडे बघून मतं पडली आणि या मेहनत केली महायुतीच्या सर्व लोकांना अडकतील पडतील ते. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही, आपल्याला एवढंच सांगतो, चौक सभा मेळावे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि आपण ते सगळे अनुभवी आहात. परंतु आपल्याला मी सांगतो 20 तारखेपर्यंत एकही सुट्टी घ्यायची नाही. 10 वर्षात मोदीजींनी नाही घेतली तर तुम्ही आता 20 तारखेपर्यंत घेणार नाही ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने पण एक पण सुट्टी नाही घेतली. त्यामुळे आता 20 तारखेपर्यंत नो सुट्टी, बिलकुल सुट्टी नाही. आपण स्वतः उमेदवार समजून आपण काम करा. आपल्याला भरपूर मागता लीड तोडायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा आहे म्हणून लोकांना सकाळी 7 पासून मतदान केंद्रावर येण्याची विनंती आपल्याला करायची आहे. काही लोक गावी गेलेले आहेत, काही सुट्टीमध्ये, काही लोक जातील फिरायला. 2-3 दिवस लगातार सुट्टी लागल्यामुळे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की बाबा कोण आपला शेजारचा गेलाय, गावी गेलाय का, फिरायला गेलाय का, त्याला संपर्क साधा प्रेमाने. असं बोललो का आला नाही तर बघतो, प्रेमाने त्याला बोलवा. गावाला असेल, लांब असेल, त्याची आणण्याची व्यवस्था आपण करू, हे पण आपण करू. शेवटी मतदान हे प्रत्येकाचं झालं पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदानाला, पवित्र मतदानाला खूप महत्व आहे. तुमचं एक मत पूर्ण इतिहास घडवू शकते आणि म्हणून ते तुमचं एक मत तर आहेच, आपल्याला मिळेल. परंतु आजूबाजूचे जेवढे लोक आहेत या सगळ्यांचं मतदान झालं पाहिजे. मेजॉरिटी मतदान या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल आपण प्रयत्न. अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. कारण आज एवढा आपण कालची रॅली पण पाहिली, मजबूत रॅली झाली. सगळीकडे थवेच्या थवे लोकांचे होते. अगदी उशीर झाला तरी लोक थांबलेले आहेत. मग आम्ही ते रथातून उतरलो आणि गाडीत बसलो आणि गाडीत पण लोकांना भेटलो. आता दुसरा प्लॅनिंग चांगला करा, व्यवस्थित. अगदी 5 वाजता सुरू करा, 10 वाजतापर्यंत ठरलेला रूट कंप्लीट झाला पाहिजे आणि त्यामुळे एक वातावरण निर्मिती होते आहे. फक्त माझं तुम्हाला परत एकदा सूचना आहे, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, गट प्रमुख जे कोणी असतील यांनी फक्त आदल्या आता शेवटला जाण्यापेक्षा त्यांच्याकडे जेवढी जिम्मेदारी आहे ती आतापासूनच त्यांनी काम करायचं. कोण मतदार कुठं आहे काय आहे तर आतापासून त्याला आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर तो जाणार नाही, मतदान करून जाईल. त्याला म्हणा बाबा मतदान करून जा. मतदान केलं तर तो हक्काने विचारू शकतो, इथं हे नाही झालं तिथं ते नाही झालं. मतदान नाही केलं तर म्हणायचं तुम्हाला कसं काय विचारता येईल. आणि म्हणून मतदान करून जा एवढी विनंती आपण त्यांना करा. बाहेर ऑलरेडी गेले असतील त्यांना पुन्हा आणण्याची प्रक्रिया आपण करू आणि कुठं काही आपल्याला तक्रार करायला वाव मिळणार नाही. आपल्या निवडणूक प्रचार कार्यालयामध्ये सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती मिळेल. आज कुठं दौरा आहे, आज उमेदवार एकीकडे जातील, उमेदवारांनी 6च्या 6 विधानसभा फिरणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी सगळ्या घराघरात जायचं आहे. नगरसेवकांनी नगरसेवक म्हणजे आता ही निवडणूक झाली की महापालिकेची निवडणूक आहे, म्हणजे तुमची ट्रायल आहे. तुम्ही जास्ती लीड दिला की तुम्हाला तिकीट सगळं मिळेल आणि नाही दिला की त्यामुळे सगळ्यांनी मनापासून काम करणं गरजेचं आहे. असे नगरसेवक नाही, पदाधिकारी पण काम नाही करते तर ते पक्ष त्यांच्यावर कारवाई करतील ना. त्यामुळे आपण कारवाईची वेळ येऊन द्यायची गरजच नाही आपल्याला. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे, आपलं ठरलंय ना सगळ्यांचं. नरेश मस्के काल कोणीतरी एक घोषणा दिली, बटन दबाव कसके विजय बनाव मस्के. मी बोललो एक आणखी एक करा, बोले अब की बार फिर एक बार और पहली बार नरेश मस्के का बेड़ा कर दो पार. तसं मी पण कधी कधी आठवले साहेबांच्या बरोबर राहतो ना.
हा हा अभिजितने म्हटलंय की देशासाठी आपला प्राण आणि मोदींसाठी धनुष्यबाण. एकदम भारी आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, आणि संविधान बदलणार म्हणून सगळे बोंबाबोंब करतायत, ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून, त्यांना पराभव दिसू लागलाय म्हणून संविधान बदलणार बदलणार बदलणार. आनंद परांजपेचे अतिशय चांगलं विश्लेषण केलं. त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या, पण आपण अमेंडमेंट केल्या त्या बघा, आणि काँग्रेसने कशासाठी अमेंडमेंट केल्या त्या बघा. आणि त्या चौक सभेमध्ये हे सांगायचं, याला जिम्मेदार कोण? काँग्रेस. बाबासाहेबांना हरवलं कोणी? बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस जळकं घर आहे, लांब राहायच्यापासून. बाबासाहेबांचा जेवढा अपमान करायचा तो करता येईल तो कोणी केला? लंडन मधलं घर बाबासाहेबांचं स्मारक कोणी केलं? मोदीजींनी केलं. दिल्लीतलं त्यांचं वास्तव्य स्मारकात रूपांतर कोणी केलं? मोदीजींनी केलं. महाराष्ट्रातलं त्यांचे जे वास्तव्य आहे ते स्मारक कोणी केलं? आपल्या सरकारने केलं. हिंदू मिल मध्ये भव्य दिव्य असं मोठं जाग, मी तर सांगितलं, मी आणि देवेंद्रजी त्याशी गेलो होतो, जगाला हेवा वाटावं असं बाबासाहेबांचं स्मारक हिंदू मिल मध्ये होणार. त्यामुळे संविधान बदलणार ते तुम्हाला तिथं बोलायला लागेल. हे खोटं बोलता पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केला जातोय. आत्ताच आनंद परांजपेंनी सांगितलं की संविधानाच्या बद्दल बोललं जातंय, निर्णयाला बोललं जातंय. आता ज्यांनी हे संविधान तोडलं त्यांच्याच मांडीला मांडी लागून हे सेना बसलेले आहेत आणि हेच संविधानावर बोलतायत. ज्यांनी 370 कलमला विरोध केला त्या काँग्रेसच्या बरोबर कोण बसलेला आहे? तर जे सातत्याने आपण बघायला मिळतं, नकली शिवसेना, हे त्यांच्या बाजूने जाऊन बसलेले. आणि त्याच्यामुळे राम मंदिराला देखील गेलं तर त्यांनी त्या आपल्या एका पक्षाच्या नेत्याने त्यांच्या महिला उमेदवाराला पक्षातूनच काढून टाकलं. म्हणजे यांचं रामाशी वैर, यांचं देशाशी वैर, यांचं संविधानाशी वैर, आणि या लोकांच्या बरोबर बसणारे जे आहेत ते आमच्या समोर या ठिकाणी उमेदवार आहेत. त्या कार्यक्रमाकरता आजची महायुतीच्या बैठकीकरता उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही आपली पहिली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आहे. आणि याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे असे महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती माझ्यासारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला एक लोकसभेची उमेदवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी जाहीर केली, त्या समोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, मी काही आज आपल्यासमोर भाषण करण्यासाठी आलेलो नाहीये. मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की आपल्या नेत्यांनी माझ्यावरती ही लोकसभेचा उमेदवार म्हणून जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी तुमच्या जीवावरती मला पेलायची आहे. ही जी नौका किनारी जी लागणार आहे त्या आपल्या पाठिंब्यावर आणि आपल्या मेहनतीवरती, तर आणि तरच ही नौका किनाऱ्यावरती येणार आहे. त्यामुळे आपल्याला एक हात जोडून विनंती करतो की तुमच्या समोर झेंडे लावणारा, फ्लेक्स लावणारा, याच हॉलमध्ये यापूर्वी झालेल्या सर्व सभांमध्ये कार्यक्रमाचं नियोजन करणारा, हार कोणाला द्यायचे, तुरे कोणाला द्यायचे, कोणाचं भाषण करायचं, गर्दी रिकाम्या खुर्च्या आहेत त्या कशा भरायच्या, लोकांना बसायला जागा नाही, महिला आल्यात त्या खुर्च्या कशा पाठीमागून खुर्च्या घेऊन यायच्या, पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान राखायचा, तोच नरेश मस्के आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या शेजारी या ठिकाणी पहिल्यांदा बसलेला तुम्ही बघितला असेल. आणि ती संधी केवळ मला तुमच्यासारख्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावर मला मिळालेली आहे.
आणि असा मी कायम राहील. मी या ठिकाणी आपल्या समोर सगळ्यांसमोर शपथ होतो. साहेब तुम्हाला माहित आहे तुम्ही महापौर असताना सुद्धा मला ऐकायला वाटतं तिकडे. मी महापौर असताना सुद्धा बऱ्याचदा तुम्ही माझा हात पकडलेला आहे की समजा एखादी खुर्ची स्टेजवर नसेल, एखादा नेता आला आणि त्याला खुर्ची आणण्याकरता मी उठलो तर तुम्ही माझा हात पकडलेला आहे, अरे थांबा तुम्ही महापौर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो अनुभव आहे. मला एवढंच सांगायचं आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दशेपासून या राजकारणात आलो. आता बाहेर मीडियामध्ये बरीचशी चर्चा आहे, मीडियामधील या ठिकाणी लोक आहेत, 2 दिघे साहेबांचे शिष्य उभे आहेत. नक्की कार्यकर्ते कुणाला कौल देणार, नक्की कोण शिष्य जिंकणार? मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर मला या ठिकाणी द्यायचं आहे. हो, मी दिघे साहेबांचा कार्यकर्ता होतो, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. परंतु ज्यांनी दिघे साहेबांना त्रास दिला, ज्यांनी दिघे साहेबांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला, ठाण्यात काम करायचं ना म्हणून ज्यांनी दिघे साहेबांना सूचना दिल्या, ज्यांनी दिघे साहेबांसमोर पर्याय उभे करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी आम्हाला संधी मिळाली त्याचा बदला आम्ही घेतला, तो खरा शिष्य का ज्याला त्रास दिला, ज्यांनी त्रास दिला त्याच्या मागे जो उभा राहिला तो खरा शिष्य? याचं उत्तर या ठिकाणचे उपस्थित सर्व कार्यकर्ते देतील. ठाण्यातील जनतेला माहिती आहे, पदाधिकारी कार्यकर्त्यांना माहिती आहे दिघे साहेबांच्या लेखी, दिघे साहेबांच्या दृष्टीने त्या कार्यकर्त्याची काय किंमत होती. दिघे साहेबांच्या नावाने येतोय हा आपला नाही, हा दिघे साहेबांचा झाला नाही तर तुमचा काय होणार हा प्रश्न माझा नेहमी असायचा. शिंदे साहेब मला नेहमी म्हणायचे तुम्ही जास्त बोलता, तुम्ही जास्त बोलता. परंतु साहेब आम्ही त्या माणसाने मी तर साहेब त्या माणसाला जास्त ओळखलेलं आहे. त्या माणसाला भाषण कसं करायचं, कॅमेऱ्याकडे कसं बघायचं या नरेश मस्केने शिकवलेलं आहे. नरेश मस्के जवळ सेकंड शिपला असायचा, 11 वाजता मला कंपनीवर न्यायला तो माणूस यायचा. माझ्या आनंदनगरमध्ये तिथे सेकंड शिपवरून यायचं, रात्री 12 वाजता सुद्धा माझ्या त्या ओपन स्टेजवरती माझी वाट बघत बसलेला हा माणूस असायचा. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगायचो साहेब तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. पण आमचा साहेब म्हणजे हरिश्चंद्र, कोणी काही करो, अरे आपले जाऊ द्या, आपण त्यांना जवळ ठेवू, आपलं आहे रे, कुठे जाणार. हा साहेबांच्या स्वभावाचा फायदा त्यांनी घेतला. असो, अरे शिष्य हा कसला आला शिष्य? गुरुची परंपरा कायम ठेवायची असते. गुरु शिष्य परंपरा या हिंदू धर्मात, या हिंदुस्थानामध्ये त्या गुरु शिष्य परंपरेला फार मोठं महत्व आहे. आपण गुरुपौर्णिमा साजर करतो, गुरुचे उत्सव साजर करतो, कशासाठी? गुरुची परंपरा कायम ठेवण्याकरता. का गुरुला पर्याय म्हणून आपण उभे करतो? सांगा एक तरी उदाहरण, या भारतीय संस्कृतीमध्ये एक तरी उदाहरण सांगा की गुरुची परंपरा आहे, गुरुचे उत्सव आहे, त्याला आपण पर्याय म्हणून उत्सव म्हणून उभे करू शकतो. दिघे साहेबांनी सुरू केलेले मग दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, ते विषय, ती परंपरा, ती संस्कृती एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली. परंतु या माणसाने स्वतःचं नाव व्हावं, स्वतःला वेगळी प्रसिद्धी निर्माण व्हावी म्हणून त्या उत्सवाला एक पर्याय म्हणून त्याच उत्सवाच्या जागेपासून एक 500 मीटरवर वेगळे स्वतःचे उत्सव सुरू केले. याची काय योग्यता आहे दिघे साहेबांना गुरु म्हणून घेण्याची? आजही दिघे साहेबांची हंडी, त्या ठिकाणी शिंदे साहेब म्हणतात दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी आणि मानाची हंडी. शिंदे साहेबांनी ते उत्सव कायम ठेवले, पण शिंदे साहेबांची हंडी कधी बॅनर पोस्टरवर लावलं म्हटलं गेलं नाही. परंतु यांचं काय, राजन विचारायची हंडी कुठे? तर त्याच तेंबी नाक्यापासून 500 मीटरच्या अंतरावर. यांना शिष्य म्हणण्याचा अधिकार नाहीये. शिंदे साहेबांच्या, दिघे साहेबांनी जे जे उत्सव सुरू केले, ज्या ज्या परंपरा होत्या, जे जे कार्यक्रम होते,
ते शिंदे साहेबांनी सुरू ठेवले. मी आजही मी जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतो. आणि जर खोटं असेल आणि खरोखर दिघे साहेबांना आपण मानत असाल, मी त्या विरोधकाला, दिघे साहेब गेल्यानंतर दिघे साहेबांच्या नावाने आम्ही ट्रस्ट उभा केला होता आणि धर्मवीर आनंद दिघे ट्रस्ट म्हणून. आणि दिघे साहेबांचा पहिला स्मृतिदिन आम्ही एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करून सादर करणार होतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं, परंतु मातोश्रीवरून आदेश येऊन तो कार्यक्रम आम्हाला रद्द करायला लावला. राजन बिचारेंनी हे सत्य आहे की असत्य आहे हे जाहीर करावं. खरा जर तू शिष्य असतील तर तुम्ही सांगावं की आदेश आला होता की नाही. आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. काशीनाथ घाणेकर हे फार मोठे कलाकार होते, दिग्दर्शक होते, परंतु शिंदे साहेब, नरेश म्हस्के या सगळ्यांचं म्हणणं होतं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव आपण त्या नाट्यगृहाला देऊया. कारण रोज त्या नाट्यगृहामध्ये रोज ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहेत. रोजचं 3-3, 4-4 शो. एक दिघे साहेबांचं नाव पुढे कंटिन्यू राहावं लोकांच्या तोंडी सातत्याने. अरे आज कुठल्या नाटकाला चाललोय, कुठे चाललोय, तर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात चाललोय. आमचं सगळं ठरलं. आम्ही ठरावी महानगरपालिकेचा केला होता, त्याचा ड्राफ्ट केला होता, पण त्याच मातोश्रीवरून आम्हाला आदेश दिला गेला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्या थिएटरला द्यायचं नाही. तुम्ही दुसरं नाव द्या, कलाकाराचं नाव द्या. आम्ही मागणी केली. साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भली मोठी क्रेज कलाकारांमध्ये आहे. त्यांनी प्रत्येकाला सांभाळण्याचं काम केलेलं आहे. लोक त्यांना मानतात. परंतु आम्ही ज्यावेळी बाजू मांडली त्यावेळी आम्हाला काय उत्तर मिळाली, काय प्रश्न निर्माण केले ते शिंदे साहेबांना माहिती आहे. अशा पद्धतीने कायम दिघे साहेबांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. दिघे साहेबांचं नाव पुढे येणाऱ्या पिढीमध्ये कसं पुढे चालू राहणार नाही याचा प्रयत्न त्या मातोश्रींनी केला. त्यांच्या उंबरठ्यावर उभा राहणारा शिष्य कसा होऊ शकतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, ठाण्यातील जनतेला माहित आहे. आणि त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रालयात, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जेव्हा फोटो लागला तर आमच्यासारखा कार्यकर्ता, आमच्यासारखा शिवसैनिक सुखावला. काही नाही आम्हाला मिळालं तरी चालेल, आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो त्या मंत्रालयात लावला. हा प्रत्येक शिवसैनिकाचा आनंद होता. की नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होतो. मी इतके दिवस गप्प बसलो, त्याचं उत्तर दिलं नाही. काय वय वर्ष, रवींद्र फाटक या ठिकाणी साक्षीदार, काय वय वर्ष होतं नरेश म्हस्क्याचं? 24 ते 25 वर्षाचा नरेश म्हस्के. काय राजकीय प्रकल्प होता? राणे साहेबांनी निर्णय घेतला. राणे साहेब कोकणाचे होते. आम्ही सर्वजण राणे साहेबांवरती प्रेम करायचो. जसं मी राज साहेबांवर प्रेम करायचो तसं राणे साहेबांवर प्रेम करायचो. वाटलं मनाला, पण तो निर्णय कोणी घेतला नव्हता. या माणसाने त्याचा बाऊ केला. स्वतःची लिडरशिप एस्टॅब्लिश करायची होती आणि म्हणून बोंबाबोंब सुद्धा यांनीच केली. आणि हा मला कोण घेऊन जाणार, परत घेऊन जाणार माझ्या एरियातून. माझ्या एरियात असाही काल आला होता. 300 रुपयांनी 10 माणसं घेतलेली बरोबर, एरियातली 3 माणसं. हा काय माझ्या एरियात आम्हाला बरोबर घेऊन जाणार? आणि हेही सांगतो त्याचा एक दुसरा साथीदार जितेंद्र आव्हाड. ठाण्यामध्ये त्याची काय त्याची इमेज आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ठाण्याचं राजकारण जितेंद्र आव्हाडच्या सल्ल्यावर करणार. जो जितेंद्र आव्हाड धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने बोट मोडतो. मी सोडवलं ताड्यातून. अरे जितेंद्र आव्हाड, तुला पॅन घालता येत नव्हती, तू तिथे येऊन बसत होता, तुला त्या जमीन घोटाळ्यातून दिघे साहेबांनी बाहेर काढला आणि तू ताड्यातून त्यांना सोडवलं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे जाळले त्यांनी, त्यांच्या प्रतिमेला काळे फासलं. तो या राजनीतीचा सल्लागार आहे.
पण त्यांनी एक कबूल केलं कालच्या भाषणामध्ये की शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश म्हस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊ देऊ नका. वय वर्ष 25. जेव्हा शरद पवार साहेब नरेश म्हस्केसाठी फोन करत असतील तर 25व्या वर्षीय नरेश म्हस्केची काय व्हॅल्यू आहे? आता तर वय वर्ष 53. मग तू मान्य केलं 25व्या वर्षी पण शरद पवारांना माझ्यासाठी फोन करायला लागत होते. पण जितेंद्र आव्हाडाला मी हेही सांगतो, ज्या दिवशी सुभाष भाऊरावांनी राजीनामा दिला त्या दिवशी तू मला भेटायला आला होता. अजितदादांनी मला फोन केला. त्यांच्या फोनवरनं राज्यपाल नियुक्त आमदार करतो, तू आमच्या राष्ट्रवादीत आहे. त्या जितेंद्रनी हे सांगायला विसरला की अजितदादांना जाहीरपणे सांगितलं, साहेब मी शिवसैनिक आहे, मी न फुटणारा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे राज्यपाल नियुक्त आमदार बिमदार मला काही गरज नाही. मी शिवसेना कदापि सोडणार नाही. त्याला साथीदार, त्याला पुरावा नजीब मुल्ला होता. आणि ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड सांगतो नरेश म्हस्केला मी घरी घेऊन गेलो क्षणभर विश्रांतीला, तो जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला, त्याला मी भेटायला गेलो केवळ माझ्यासोबत नजीब मुल्ला माझा मित्र होता म्हणून. तू कोण आला तुझ्यासाठी तुझ्याबरोबर जायला? अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतायत. परंतु माझ्या या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. या कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्याकरता, संघटनेचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हा नरेश म्हस्के दिवसातनं 4-4 वेळा फोन करतो. या कार्यकर्त्यांना माहिती आहे संघटनेबद्दल मला काय तळमळ आहे ती. त्यामुळे तुझ्यासारख्या फालतू माणसाने माझ्यावरती आरोप करून काही फरक पडणार नाही. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळे इंदू मिलची जागा मिळाली, जिथे भव्य असं बाबासाहेबांचं स्मारक होतं. आणि बाबासाहेब लंडनला असताना ज्या वास्तूमध्ये शिकण्यासाठी राहिले, ही वास्तू देखील संग्रहालय म्युझियम बनवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस करतायत. त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही. आपण 10 वर्षामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेली कामं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार